दान का करावं? दान केल्याने कोणते फळ मिळते? पाप पुण्याचा हिशोब कोण ठेवतो? देव, काळ की आपलंच कर्म? आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे, एका गरीब माणसाची, ज्याने आयुष्यभर दान केलं, पण एक दिवस त्यानेच देवाला विचारलं, खरंच या सगळ्याचा काही अर्थ आहे का? आणि जे उत्तर त्याला मिळालं ते संपूर्ण राज्याला हादरवून गेलं. सृष्टीच्या आरंभीपासून एक अदृश्य नियम कार्यरत आहे, तो म्हणजे कर्माचा नियम. माणूस जे काही करतो, चांगले किंवा वाईट, त्याचा एक सूक्ष्म हिशोब या विश्वात नोंदवला जातो. डोळ्यांना दिसत नाही, पण तो अचूक असतो. भगवद्गीतामध्ये श्रीकृष्ण म्हणतात, कर्मण्येवाधिकार असते, म्हणजे माणसाला कर्म करण्याचा अधिकार आहे, पण त्याचे फळ त्याच्या हातात नसते. कारण कर्माचे फळ देणारा एक उच्च न्याय आहे, जो वेळ आल्यावर अचूक परिणाम देतो. हिंदू धर्मात पाप आणि पुण्य ही केवळ शब्द नाहीत, ती आत्म्याच्या प्रवासाची दिशा ठरवणारी शक्ती आहेत. दान, सेवा, करुणा हे पुण्य वाढवतात. लोभ, स्वार्थ, क्रूरता हे पापाचे बीज पेरतात. असे म्हणतात की सृष्टीचा पालक भगवान विष्णू प्रत्येक जीवाच्या कर्मांचा साक्षी आहेत, आणि मृत्यूनंतर आत्म्याचा हिशोब करणारे धर्मराज, यमराज त्याच्या कर्मानुसार पुढचा जन्म ठरवतात. म्हणूनच या जगात केलेले एकही कर्म वाया जात नाही. एखाद्याला दिलेला अन्नाचा कण किंवा एखाद्याला दिलेला अपमानाचा शब्द, दोन्हींची नोंद या विश्वाच्या न्यायपुस्तकात होते. ही कथा आहे अशाच एका गरीब माणसाची, ज्याने आयुष्यभर दान केलं, पण एक दिवस त्याच्या मनात प्रश्न उभा राहिला, पाप पुण्याचा हिशोब खरोखर कोण ठेवतो? त्या गावाच्या टोकाला मातीच्या छोट्याशा घरात तो गरीब माणूस राहत होता. त्याचं नाव लोकांना फारसं ठाऊक नव्हतं, कारण तो प्रसिद्ध नव्हता, पण त्याचं हृदय मात्र मोठं होतं. तो रोज सकाळी उठून देवाच्या छोट्याशा तुळशी वृंदावनासमोर दीप लावत असे. हे प्रभू, माझ्या हातून कोणाचंही वाईट होऊ नये, अशी त्याची दररोज प्रार्थना असे. घरात फक्त 2 वेळच्या भाकरीचीच सोय होती, कधीकधी तीही नसे. त्याची पत्नी अनेकदा म्हणायची, आपणच उपाशी आहोत आणि तुम्ही दुसऱ्यांना देत बसतात, आपल्या मुलांचाही विचार कर. पण तो शांतपणे हसून म्हणायचा, देणारा मी नाही, देणारा तो वरचा आहे, आपण फक्त माध्यम आहोत. त्याच्या दाराशी जो कोणी येई, भिकारी, साधू, प्रवासी, तो कधी रिकाम्या हाताने परत जाऊ नये अशी त्याची वृत्ती होती. कधी अर्धी भाकरी, कधी पाण्याचा घोट, कधी फाटकी चादर, पण काही ना काही तो देतच असे. पण हळूहळू त्याच्या मनात एक वेदनादायक प्रश्न उभा राहू लागला. गावात काही लोक श्रीमंत होते, दान देत नसतानाही सुखी होते, तर काही प्रामाणिक लोक दुःखात होते. एक दिवस तो देवासमोर बसला आणि मनात म्हणाला, हे प्रभू, मी जे करतोय ते योग्य आहे का? दान दिल्याने खरंच काही बदल होतो का? पाप आणि पुण्याचा हिशोब खरंच कोणी ठेवतो का? की हे सगळं फक्त आपल्याला समजावण्यासाठी सांगितलेलं आहे? ही शंका त्याला आतून पोखरायला लागली. तो देवावर श्रद्धा ठेवत होता, पण त्याला सत्य जाणून घ्यायचं होतं. त्याचा संघर्ष गरिबीशी नव्हता, त्याचा संघर्ष होता विश्वास आणि शंकेच्या मधल्या त्या सूक्ष्म रेषेशी. आणि शेवटी त्याने ठरवलं, उत्तर मिळवायचंच. तो गरीब माणूस एका सकाळी राजदरबारात पोहोचला. दरबारात वैभव, रत्ने, सुवर्णस्तंभ, रेशमी वस्त्रे, सगळीकडे ऐश्वर्य पसरलेले होते. राजा फक्त सत्ताधीश नव्हता, तो धर्मपालक मानला जात होता. त्याच्या दरबारात न्याय दिला जाई, धर्मसंवाद होत असत. गरीब माणसाने नम्रपणे मस्तक झुकवले आणि विचारले, महाराज, पाप पुण्याचा हिशोब कोण ठेवतो? दान दिल्याने खरंच काही फळ मिळतं का? दरबारात कुजबूज सुरू झाली, पण राजाने त्याला शांतपणे पाहिले. राजा क्षणभर विचारात पडला. त्याच्या चेहऱ्यावर गंभीरता होती. तो म्हणाला, तुझा प्रश्न सोपा नाही. धर्मग्रंथात कर्मसिद्धांत सांगितला आहे, पण त्याचा अनुभव प्रत्येकाला स्वतः घ्यावा लागतो. राजा पुढे म्हणाला, मी तुला थेट उत्तर देऊ शकत नाही, कारण काही प्रश्न शब्दांनी नाही तर अनुभवाने समजतात. मग राजाने त्याच्याकडे खोल नजरेने पाहत सांगितले, तू जंगलात जा, तेथे तपश्चर्या कर. तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला तेथेच मिळेल. दरबारातील लोकांना हे विचित्र वाटले, पण राजाच्या मनात एक वेगळीच भावना होती. राजाला माहीत होते, हा माणूस केवळ उत्तर शोधत नाही, तो सत्य शोधत आहे. आणि सत्य नेहमी जंगलात, एकांतात आणि अंतर्मनाच्या शांततेत सापडते.
राजाने त्याला शिक्षा दिली नव्हती, तो त्याला परीक्षेकडे पाठवत होता. आणि अशा प्रकारे त्या गरीब माणसाचा आध्यात्मिक प्रवास सुरू झाला. राजदरबारातून निघाल्यावर तो गरीब माणूस एकटाच जंगलाच्या दिशेने चालू लागला. गाव मागे पडत गेलं, मातीचे रस्ते संपले आणि समोर दाट गूढ जंगल उभं राहिलं. कधीकधी पक्ष्यांचा किलबिलाट, तर कधी पूर्ण शांतता. जणू प्रत्येक पान, प्रत्येक वारा त्याच्याकडे पाहत होता. तो चालत होता, पण त्याच्या मनात विचारांचं वादळ होतं. खरंच मला उत्तर मिळेल का, की हा सगळा माझा भ्रम आहे? थोडं पुढे गेल्यावर त्याला एक सुंदर ताकदवान घोडा दिसला, पण तो लंगडत चालत होता. त्याच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होत्या. घोडा मान खाली घालून म्हणाला, मी बलवान आहे, वेगवान आहे, तरी माझे पाय सतत दुखतात. जर तुला देव भेटले तर विचारशील का, मला ही वेदना का? गरीब माणसाने मान डोलावली. तो पुढे निघाला, पण त्याच्या मनात विचार आला, सामर्थ्य असूनही वेदना, कदाचित हे केवळ शरीराचं नाही तर कर्माचं ओझं असेल. संध्याकाळ होत आली. एका खडकाजवळ त्याला एक साप वळवळताना दिसला. तो शांत नव्हता. त्याच्या हालचालींत अस्वस्थता होती. साप म्हणाला, माझ्या पोटात जळजळ आहे. मी काही खाल्लेलं नाही तरी वेदना जात नाहीत. देवाला विचार, माझ्या पोटात हा त्रास का? गरीब माणूस पुन्हा होकार देतो. तो पुढे चालताना विचार करू लागला, जे काही आपण लपवून ठेवतो त्याचाच भान आपल्याला खात तर नाही ना? रात्र जवळ येत होती. चंद्रकिरणांनी जंगल उजळलं होतं. त्याला एक मोठं झाड दिसलं, पण त्याची एक जाड फांदी खाली वाकलेली होती, जणू काही अदृश्य ओझ्याखाली झुकलेली. तो थांबला. मनात प्रश्न उमटला, झाड इतकं भक्कम तरीही फांदी अशी का वाकली आहे? जणू निसर्गही त्याला काही सांगत होता. प्रत्येक झुकण्यामागे एक कारण असतं. प्रत्येक भाराचा एक इतिहास असतो. रात्र पूर्ण झाली. दूर एक छोटंसं दिव्याचं प्रकाशमान घर दिसलं. तो पाणी मागण्यासाठी गेला. घरातील पुरुषाने त्याला प्रेमाने आत बसवलं. भाकरीचा तुकडा दिला, पाणी दिलं. पण त्याची पत्नी रागाने म्हणाली, आपणच गरीब आणि तुम्ही दुसऱ्याला देतात, उद्या आपल्याला काय उरेल? गरीब माणूस शांतपणे जेवत राहिला. त्याने काही उत्तर दिलं नाही. निघताना त्या पुरुषाने हळू आवाजात सांगितलं, देवाला भेटलास तर विचार, आमच्या घरासमोरच्या झाडाची फांदी का वाकली आहे? त्या रात्री तो पुन्हा एकटाच जंगलाच्या दिशेने चालू लागला. आता त्याच्याकडे फक्त स्वतःचा प्रश्न नव्हता, इतरांच्या वेदनांचाही भार होता. जंगलातील प्रत्येक भेट ही योगायोग नव्हती, ती सृष्टीची भाषा होती. प्रत्येक प्राणी, प्रत्येक झाड कर्माच्या गूढ नियमाचं प्रतिबिंब होतं. आणि त्याला अजून माहीत नव्हतं की या सर्व प्रश्नांची उत्तरं फक्त त्याच्यासाठी नव्हती, तर संपूर्ण राज्याला जागं करण्यासाठी होती. घनदाट जंगलाच्या मध्यभागी तो गरीब मनुष्य पोहोचला. सूर्य अस्ताला जात होता. आकाश केशरी लाल रंगाने नाहलं होतं. पक्ष्यांचे आवाज थांबले आणि सभोवताली एक विलक्षण शांतता पसरली. तो एका प्राचीन वडाच्या झाडाखाली बसला. डोळे मिटले आणि मनापासून प्रार्थना केली, हे परमेश्वरा, मी उत्तर शोधण्यासाठी आलो आहे. माझ्या शंकेचं निरसन करा. वारा अचानक वेगाने वाहू लागला. झाडांची पानं सळसळायला लागली. आकाशात मेघ दाटले आणि क्षणात त्या अंधारातून तेजस्वी प्रकाश प्रगट झाला. त्या प्रकाशातून एक दिव्य मूर्ती प्रगट झाली. शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केलेले भगवान विष्णू. त्यांच्या चरणांजवळ सुवर्ण प्रकाश पसरला होता. त्यांच्या मुखावर करुणा आणि स्मित. गरीब माणूस थरथरत त्यांच्या चरणी कोसळला. डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. भगवान म्हणाले, उठ भक्त, तू स्वतःसाठी काही मागितले नाहीस, तू इतरांच्या प्रश्नांसाठी इथे आला आहेस. असा निस्वार्थ भाव दुर्मिळ असतो. त्यांचा आवाज शांत पण संपूर्ण जंगलात गुंजणारा. गरीब माणसाने नम्रपणे सगळे प्रश्न मांडले. घोड्याचे पाय, सापाचे पोट, झाडाची फांदी आणि शेवटी स्वतःचा प्रश्न, दान दिल्याने काय होतं? पाप पुण्याचा हिशोब कोण ठेवतो? भगवान विष्णू क्षणभर स्मितले. या सृष्टीत काहीही व्यर्थ जात नाही. प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द, प्रत्येक कृती कालाच्या प्रवाहात नोंदवली जाते आणि योग्य वेळी तिचे फळ परत येते, कधी सुखाच्या रूपात तर शिकवणीच्या रूपात. ते अजून पुढे म्हणाले, पण तुझ्या प्रश्नाचं अंतिम उत्तर मी नाही देणार. राजाच्या घरात लवकरच एक बालक जन्माला येईल, तोच तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईल. प्रकाश हळूहळू मंद होत गेला. वारा शांत झाला. जंगल पुन्हा सामान्य दिसू लागलं. पण त्या गरीब मनुष्याच्या हृदयात आता भीती नव्हती, फक्त आश्चर्य आणि श्रद्धा होती. देवदर्शनानंतर तो गरीब मनुष्य काही क्षण तिथेच नतमस्तक बसून राहिला.
जंगल पुन्हा शांत झालं होतं, पण त्याच्या अंतःकरणात प्रकाश पेटला होता. त्याला आता उत्तरं माहीत होती, पण ती फक्त शब्द नव्हती, ती जबाबदारी होती. तो हळूहळू परतीच्या वाटेने चालू लागला. सर्वप्रथम त्याला तोच बलवान पण वेदनेने लंगडणारा घोडा दिसला. घोडा आशेने त्याच्याकडे पाहू लागला. गरीब माणूस शांत आवाजात म्हणाला, तुझ्या खुराखाली सोन्याची नाणी पुरलेली आहेत. त्या लोभाच्या ओझ्यामुळेच तुझे पाय दुखतात. घोडा चकित झाला. त्याने जमिनीवर खुराने खणायला सुरुवात केली. थोड्याच वेळात चमचमणारी नाणी बाहेर आली. जमीन हलकी झाली आणि घोडा सावकाश उभा राहिला. तो 2 पावलं चालला आणि आश्चर्य, वेदना नाहीशी झाली होती. घोड्याच्या डोळ्यात कृतज्ञतेचा भाव होता. जणू तो म्हणत होता, जे ओझं लपवतो तेच आपल्याला खाली खेचतं. घोड्याने ते नाणी त्याला घेऊन जायला सांगितले. थोडं पुढे गेल्यावर तोच साप पुन्हा दिसला. तो अजूनही वेदनेने तडफडत होता. गरीब माणूस म्हणाला, तुझ्या पोटात एक मौल्यवान मणी आहे. तोच तुझ्या वेदनेचं कारण आहे. तो बाहेर काढ. सापाने प्रयत्न केला आणि काही वेळात त्याच्या तोंडातून तेजस्वी मणी बाहेर पडला. मणी जमिनीवर पडताच साप शांत झाला. त्याच्या हालचालींमध्ये स्थिरता आली. जणू त्याला समजलं होतं, जे आपण स्वार्थाने जपतो तेच कधीकधी वेदना बनतं. सापाने तो मणी त्याला दिला. तो पुढे चालत त्या जोडप्याच्या घरासमोर पोहोचला. घरासमोरचं झाड अजूनही वाकलेलं होतं. पुरुष धावत बाहेर आला. गरीब माणूस म्हणाला, या झाडाखाली खजिना पुरलेला आहे. त्या भारामुळे फांदी झुकली आहे. दोघांनी मिळून जमीन खणायला सुरुवात केली. काही वेळात एक जुनी मातीची हंडी सोन्या चांदीने भरलेली सापडली. झाडाची फांदी हळूहळू सरळ झाली, जणू ओझं उतरल्यासारखी. पुरुषाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, पण त्याची पत्नी स्तब्ध उभी होती. तिला त्या रात्रीचा स्वतःचा नकार आठवत होता. गरीब माणूस शांतपणे म्हणाला, देणं कधी कमी करत नाही. देणं म्हणजेच भवितव्याची बीज पेडणं. त्या जोडप्याने त्यातील काही नाणी त्याला दिली. त्या दिवसनंतर घोडा मुक्तपणे धावू लागला. साप शांतपणे आपल्या वाटेने जाऊ लागला. जोडप्याचं आयुष्य बदललं. आणि तो गरीब माणूस काय? त्याच्या मनातील शंका पूर्णपणे नाहीशी झाली होती. त्याला कळलं होतं की उत्तर फक्त ऐकण्यात नाही, उत्तर जगण्यात आहे. तो चालत होता, पण आता त्याच्या पावलात हलकेपणा होता. कारण त्याने केवळ प्रश्नांची उत्तरं आणली नव्हती, त्याने वेदना दूर केल्या होत्या. काही दिवसांनंतर राजवाड्यात उत्सवाचं वातावरण होतं. नवजात राजपुत्राच्या जन्मानिमित्त शंखनाद, वेदघोष, सुवर्ण दिव्यांची रांग, सर्वत्र आनंदाची लाट होती. पण अचानक एक विचित्र शांतता पसरली. बाळ जन्माला आलं, पण रडलं नाही. वैद्यांनी प्रयत्न केले, पुरोहितांनी मंत्रोच्चार केले. राणीच्या डोळ्यात भीती दाटली. राजाच्या कपाळावर घावाचे थेंब दिसले. दरबारात कुजबूज सुरू झाली. हे अपशकुन तर नाही ना? त्या क्षणी राजाला जंगलातील त्या गरीब मनुष्याची आठवण आली आणि देवाचे शब्द कानात घुमले. राजा तात्काळ आदेश देतो, त्याला शोधा, त्या भक्ताला दरबारात आणा. काही वेळात तो गरीब मनुष्य राजवाड्यात येतो. त्याचे कपडे साधे, पाय धुळीने माखलेले. लोक त्याच्याकडे संशयाने पाहतात, पण राजा स्वतः उठून त्याचे स्वागत करतो. तुझी वेळ आली आहे, राजा हळूच म्हणतो. गरीब माणूस हळूहळू राजपुत्राच्या जवळ जातो. सभोवताल शांत. दिव्याची ज्योत मंदपणे थरथरते. बाहेर अचानक वारा सुटतो. तो हात जोडून बालकाच्या जवळ बसतो. डोळ्यात करुणा. हळू आवाजात तो विचारतो, हे बालका, पाप पुण्याचा हिशोब कोण ठेवतो? दान दिल्याने काय होतं? क्षणभर काळ जणू थांबतो आणि मग राजपुत्र हळूहळू डोळे उघडतो. ते डोळे नवजात बालकाचे नव्हते. ते गंभीर, स्थिर, जणू अनेक जन्म पाहिलेले. दरबारात एकच सन्नाटा. बालकाच्या ओठांवरून स्पष्ट शब्द बाहेर पडतात. तू मला ओळखतोस का? गरीब माणूस थरथरतो. बालक पुढे म्हणतो, त्या रात्री जंगलाच्या वाटेवर ज्याने तुला पाणी दिलं, भाकरी दिली, तो मीच होतो. दरबारात खळबळ उडते. राणी घाबरून मागे सरकते. राजा थक्क. बालक पुन्हा बोलतो, आणि जिने तुला अन्न देण्यास नकार दिला, ती आज या राजवाड्याच्या बाहेर कुत्री म्हणून उभी आहे. तेवढ्यात बाहेरून कुत्र्याचा हलका आवाज येतो. सर्वांचे अंग शहारते. बालकाचा आवाज आता अधिक गंभीर होतो. कर्माचा हिशोब कोण ठेवतो असा प्रश्न तू विचारलास. तो हिशोब काळ ठेवतो. तो हिशोब धर्म ठेवतो. या सृष्टीचा प्रत्येक श्वास साक्षी आहे. दानने अन्न कमी होत नाही. दानने आत्मा समृद्ध होतो. स्वार्थाने घर भरतं, पण पुढचा जन्म रिकामा होतो. राजाच्या डोळ्यात अश्रू येतात. तो नम्रपणे मस्तक झुकवतो. गरीब माणूस रडत म्हणतो, प्रभू, मला समजलं. बालक शेवटचे शब्द उच्चारतो, जे पेरशील तेच उगवेल. हा नियम माझाही नाही, हा सृष्टीचा नियम आहे. इतकं बोलून अचानक बालक मोठ्याने रडतो
आणि त्या रडण्याबरोबर जणू ताण संपतो. वैद्य सुटकेचा श्वास घेतात. राणी बालकाला मिठीत घेते. दरबारात उपस्थित सर्वांना जाणवतं, आज त्यांनी कर्मसिद्धांत प्रत्यक्ष पाहिला आहे. राजा त्या गरीब माणसाच्या चरणी वाकतो. आज तू आम्हाला धर्म शिकवला, तो म्हणतो. गरीब माणूस शांतपणे उत्तर देतो, मी नाही महाराज, कर्माचा नियमच बोलला. या विश्वात न्याय उशिरा मिळू शकतो, पण तो अचूक मिळतो. दानाचा एक कणही व्यर्थ जात नाही आणि स्वार्थाचा एक विचारही लपून राहत नाही. त्या दिवस नंतर राज्यात एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवली. कर्माचा न्याय माणसांच्या डोळ्यांना दिसत नाही, पण तो अचूक असतो. धर्मग्रंथांमध्ये सांगितलं आहे की आत्म्याचा प्रवास कधीही थांबत नाही. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, नहि कल्याणकृतक कश्चित दुर्गतीम तात गच्छति. म्हणजेच जो चांगले कर्म करतो त्याचे कल्याण निश्चित आहे. दान हे केवळ वस्तू देणं नाही. दान म्हणजे मनातील अहंकार सोडणं. दान म्हणजे मीपणा वितळवणं. दान म्हणजे दुसऱ्याच्या वेदनेत स्वतःला पाहणं. जेव्हा आपण अन्न देतो तेव्हा फक्त पोट भरत नाही, आपल्या आत्म्यात प्रकाश वाढतो. जेव्हा आपण नकार देतो तेव्हा फक्त दुसऱ्याला नाही, आपल्या भवितव्यालाही नकार देतो. धर्म म्हणजे भीती नव्हे, धर्म म्हणजे सजगता. या सृष्टीत प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द, प्रत्येक कृती कालाच्या प्रवाहात नोंदली जाते आणि योग्य वेळी तिचे फळ परत येते, कधी सुखाच्या रूपात, कधी शिकवणीच्या रूपात. म्हणून दान करा, कारण ते देवाला नाही, स्वतःच्या आत्म्याला समृद्ध करतं. सद्वर्तन ठेवा, कारण पुढचा जन्म आजच्या कृतींवर उभा असतो. तुमचं यावर काय मत आहे ते कमेंटमध्ये सांगा आणि एक लाईक नक्की करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.